वेलकम वेलकम वेलकम. थोड्याच वेळात त्यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. चला आता जशी पुढच्या मॅचला सुरुवात होईल, दोन संघ आमने सामने आलेले दिसून येत आहेत. एका बाजूला आहे ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी आणि दुसऱ्या बाजूला ससूनगर स्पोर्ट्स क्लब. या दोघांमध्ये होणारा हा मॅच, या मॅच मध्ये पहिल्या डावात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत युवा समालोचक आदरणीय अक्षय साटम. थँक्यू संदीप गावण सर, व्हॉइस ऑफ पालघर. आणि जबरदस्त आवाज आपण ऐकलात. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकल्यात. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच जिंकेल तो 2 हात करेल पतुपेकर दत्ताळी. पतुपेकर अंकुस्मृती दत्ताळी 2 मॅच जिंकलाय आणि आजच्या दिवसातला अंतिम मॅच तो खेळताना दिसेल. जबरदस्त बॅटिंग, वेल प्लेड दीपेश पाटील आणि संपूर्ण दत्ताळी संघ. लोकेश भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती. 4 ओव्हरचा मॅच. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील आणि इथे दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल लोकेश बॉलिंग मार्क वरती. लेट्स प्ले पॉवर प्ले. स्ट्राईक एनला मॅन इन फॉर्म भावेश पाटील. नॉन स्ट्राईक एनला अतुल तांगडे. पहिला बॉल ओ राईज केलाय. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर निघून जाणारा बॉल. वाईट बॉलचा सिग्नल. अवंतर धावेने श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपन होतोय. श्री सोनिका माता चषक आपण बघतोय. जबरदस्त स्पर्धा, अप्रतिम खेळ राहिलाय प्रत्येक संघाचा. आणि ते दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच. वाईड लाईनीच्या बाहेर जो बॉल होता त्याचा वाईड आलाय. आता मात्र जास्त टॉस झालाय आणि पाहिलं तर हा बॉल 1 बाउन्सचं 1 आलंय पंचांकडून. काय जबरदस्त गोलंदाजी केले. 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर. लोकेश आतापर्यंत जास्तीत जास्त चेंडूला राईज करण्याचा इरादा आहे. इनसाइड आउट. कव्हरच्या वरून खेळण्याचा इरादा. फिल्डर पुढे येतोय आणि पाहता पाहता 2 धावा सध्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? सध्या 2च धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या येते 3च्या घरामध्ये. भव्य दिव्य श्री सोनिका माता मालोडी चषक आपण बघतोय. ड्राईव्ह केलंय. पाहिलं तर बॅटची एज आणि इथे मात्र जर बॅटला लागला ना तर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर दिसेल. चौकार. पुढचा बॉल. यॉर्कर लेन टाकली होती इथे. बरोबर शॉट लेगला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट स्क्वेअर लेगला बॉल निघून गेलाय. तिथपर्यंत 1 धाव. एका धावेने धावफलक पुढेल. टीमची धावसंख्या 8 धावा 4 बॉल. ससूनगर संघ पहिल्या मॅच मध्ये बॉलिंग करताना भरपूर अडचणी आल्या होत्या, अडथळे आले होते, परंतु बॅटिंग मध्ये सर्वाधिक धावा चेस केल्यात या मैदानावर. आज कॉन्फिडन्स वेगळा आहे या संघाचा. चेंडू तर अप्रतिम आहे. कॅच देखील घेतलाय. सॉफ्ट डिसमिसल. मिड ऑन रिझन मध्ये जबरदस्त कॅच. रुबेजच्या माध्यमातून हा झेल कॅरी केलाय. विकेट डाऊन.
नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रीज वरती 1 डाऊन इन एट पोझिशन नंबर 3 मिस्टर अमित डाबसी. मागील मॅच मध्ये ऍज अ बॉलर म्हणून 4 विकेट घेतले होते. एक हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू आहे. तो सध्या बॅटिंगला आलाय. इथे मात्र आल्या आल्या अमित आलाय आणि अमितला पुन्हा काय घडतंय पंचांकडून इशारा आलाय नो बॉलचा. नेमका हा नो बॉल असणार कोणता आहे तर मला वाटते ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. सर्वांची नजर होती ना ती कॅच कडे होती परंतु पंचांची नजर होती गोलंदाजाच्या पायाकडे. ओव्हर स्टेपिंग येणारा बॉल फ्री हिट. आज सर्व प्रकारचे नो बॉल पाहिलेत त्यामधला ओव्हर स्टेपिंगचा आणखीन एक नो बॉल लोकेश कडूनच. फ्री हिटचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. फिल्डर आहे आणि आरामात फिल्डिंग करतोय. फ्री हिटच्या बॉलवरती लोकेशचं कौतुक करेन. कमबॅक करून दिले आणि काय फेकी केलंय काय अॅक्युरेट फेकी. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 11 आणि लगेच आपण करूया पाहुण्यांचा विशेष मान सन्मान. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय निशान नंदू जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेना लोकसभा भिवंडी युवा सचिव ठाणे जिल्हा आणि चांगलं व्यक्तिमत्व निशानजी नंदू जाधव साहेबांचा यथोचित आपण विशेष सन्मान करूया आयोजकांच्या माध्यमातून. गोड असं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व चांगलं नेतृत्व चांगलं वर्चस्व चांगलं वक्तृत्व याचं नेहमीच पाहिलंय. प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व निशान नंदू जाधव साहेबांचं यथोचित विशेष सन्मान. पायची उब देणारी शाल पुष्पगुच्छ आणि त्यांना प्रेम देऊन सन्मानित केलं जातंय. या संपूर्ण आमच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. अभय आलाय बॉलिंग मार्क वरती. जसा वेळ मिळेल ना तसा पाहुण्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. अमय बॉलिंग मार्क वरती. यानंतर संतोषजी चव्हाण खारबाव यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. थँक्यू संतोष चव्हाण साहेब. आणि इथे मिसफील्ड होती परंतु फेकी येईपर्यंत काय घडते 2च धावा. आणि त्यानंतर जर पाहिलं तर देवानंद जाधव साहेब आहेत त्यांचा विशेष सन्मान करूया. देवानंद जाधव साहेबांचा विशेष सन्मान. देवानंद जाधव साहेबांचा विशेष सन्मान. आणि त्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेने. सध्या काय स्थिती आहे मॅचची तर या 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या आहे 15 धावा. अमय पाटील बॉलिंग मार्क वरती. मूर्ती लहान कीर्ती महान. हो यावेळी चेंज ऑफ पेस केला होता. ऑन ड्राईव्ह केला मिड विकेटला बॉल जातोय तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट. आणि एका धावेने टीमची धावसंख्या आहे 16 धावा. विशेष सन्मान किशोर जाधव साहेबांचा आपण करतोय व्यासपीठावर. कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की आपण कॅमेरा फिरवायचा आहे. किशोर जाधव साहेबांचा यथोचित सन्मान. गोल झाले आणि विलास जाधव साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान करूया वेळ आपल्याकडे आहे तर. सर्व मित्र परिवार आहे. खारबावरून हे सर्व व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास जाधव
साहेबांचा यथोचित विशेष सन्मान आपण करतोय. माईची उप देणारी शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. सर्वांचा खूप खूप आभारी आहोत. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता काढलात आणि आपला हा विशेष सन्मान असंच प्रेम सदैव आपलं राहू द्या आणि अशीच लोकसेवा आपण करत राहा. सध्या निशान नंदू जाधव साहेब एक गोड व्यक्तिमत्व, युवा सेना लोकसभा भिवंडी तसेच युवा सचिव ठाणे जिल्हा या मोठ्या पदावरती कार्यरत आहेत आणि सध्या रजा घेत आहेत. तर खूप खूप धन्यवाद निशान नंदू जाधव साहेब आणि संपूर्ण त्यांची टीम. सर्वांचं कौतुक, सर्वांचा आभारी आहोत. यॉर्कर लेंथ, काय बॉल होता, जबरदस्त बॉल. ड्राईव्ह केला ऑन साइडला मिड ऑनच्या दिशेने. लॉंगॉनचा फिल्डर पुढे येईल आणि एक धाव. जबरदस्त गोलंदाजी अंबाई पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये एक विकेट घेतलाय आणि कमी धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या आहे टोटल 18 धावा, 2 ओव्हर 18 रन. घेऊया एक ब्रेक आणि लगेच येऊया मॅचच्या दिशेने. जितू भगत साहेबांचा शुभागमन होते, त्यांचं करूया हार्दिक स्वागत मालोडी गावातील. चला लगेच फील्ड सेट करा, एक सुंदर संगीत ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. अमृत आलाय बॉलिंग मार्क वरती. 18 रन झाले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त बॉल. कॉड बिहाइंड, बॅट चेंज आणि त्यानंतर एसटी रक्षकाने हा कॅच कॅरी केलाय. परंतु आजच्या दिवसातला परफेक्ट यॉर्कर बॉल मिस्टर अमृतच्या माध्यमातून विकेट डाऊन. अठरा धावा विकेट गेल्यानंतर आता नवीन बॅटर अमोल तांगडे आलाय. ब्लॉक ऑल डिलिव्हरी ती पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. बॅक टू द बॉलर. आता विकेट कोणाचा जाईल हे पाहिलं जाईल. आणि विकेट जातोय निखिलला परतावा लागेल. निखिलने स्ट्राईक सोडली नॉन स्ट्राईक एंडला आणि त्यानंतर मात्र निखिललाच परतावा लागेल. आणखीन एक विकेट डाऊन. थँक्यू. दीपू भगत कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधा. दीपू भगत यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत.
शॉर्ट लेगला बॉल, शॉर्ट मिड विकेटला खेळलाय राजने. आणि इथे मात्र राज नॉन स्ट्राईकिंगचा आता स्ट्राईकवर येईल. विशेष सन्मान दीपू भगत साहेबांचा आपण करतोय. गोड व्यक्तिमत्व, वेळात वेळ काढून दीपू भगत साहेब आपण आलात त्याबद्दल आभारी आहोत. आपला हा विशेष सन्मान. हो काय फटका खेळलाय, अप्रतिम. पाहिले या बॉलला आणि फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. राज करतोय, राज षटकार. राज बॉडी लँग्वेज पाहिली तर राज आहे खाडी संघाचा बाहुबली. ऑन ड्राईव्ह शॉर्ट मिड विकेटला, जिथे नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर दुसरी धाव करण्याकरता येतोय, राज मात्र एक धाव तिथपर्यंत पाहायला मिळते. एका धावेने टीमची धावसंख्या आहे 26 धावा, 5 बॉल. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. आता मात्र हा बॉल बीट केलाय, डॉट बॉल येतोय 3 ओव्हर आणि टीमची धाव संख्या आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, 26 रन्स आफ्टर 3 ओव्हर. ससून वगैरे संघाने टाइम कव्हर केला या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये आला होता, यावेळी मात्र सर्वात कमी टाइम लावलाय, म्हणजे जबरदस्त ससून वगैरे संघाने कमबॅक केलाय. बॉडी लँग्वेज एक वेगळी पाहायला मिळते आणि बॉलिंग अटॅक अप्रतिम राहिलाय. 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत 26 धावा आहेत. करण आलाय, करण पाटील पहिल्या मॅच मध्ये नव्हता, मात्र या मॅच मध्ये करण पाटील पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा इरादा होता, पुढे जाऊन तर खेळण्याचा इरादा होता, पण तो ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते, एक्स्ट्रा धावेने टीमची धाव संख्या आहे 27 धावा. यावेळी लोअर फुल टॉस बॉल कुठेतरी पाहिलं ना तर कमजोरी जाणवली आणि ती कमजोरी पकडली गेली आता गोलंदाजकारांच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस बॉल जर खाली राहिला तर थोडा अवघड आहे पाटील करता, पण तो एक षटकार मारलाय, कॉन्फिडन्स वाढलाय. अजून एखादा येईल का? आता मात्र बॉलला पाहिलं आणि सोडून दिलं ऑफस्टंपच्या बाहेर. बॅटर पासून लांब ठेवण्याचा इरादा आहे गोलंदाज करण पाटील आणि त्याच अनुषंगाने बॉलिंग करतोय. 28 धाबा, 1 बॉल, 2 एक्स्ट्रा, 1 डॉट बॉल. पुढचा बॉल करण पाटीलचा, राज करता. आता पाहिलं तर थोडा ऑफस्टंपच्या आतमध्ये आहे. या बॉलला लगेच पुन्हा एकदा वेट करत राहिला बॅटर की वाईड मिळेल, परंतु डॉट बॉल येतोय. पहिला वाईट, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर डॉट. 2 बॉल. टीमची धावसंख्या आहे 28 धावा. आता पुन्हा एकदा पाहिलं तर 30 लाईन ऍक्शन रिप्ले पाहिले. कुठे कमजोरी आहे, कुठे बॉल सोडले जातील, या गोष्टीचा अभ्यास केलाय करण पाटीलने. कौतुक करेन.
फुटवर्क नसला ना तर अशा प्रकारे अभाव आणि प्रभाव पाहायला मिळतो. 3 सलगचे डॉट बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव कंप्लीट. राजचा विचार आहे की दुसरी धाव घेण्याचा. रनआउट होईल बॅटर. नेमका कोणता बॅटर आउट आहे हे पाहिलं जाईल. यस, अशोक राऊत सांगतायत की राजला परतावा लागेल. एकतर नो बॉल, त्यानंतर 1 रन आणि 1 रन आउट. बऱ्याच गोष्टी घडताय या बॉलवरती. राजला परतावा लागेल. ओव्हर स्टेपिंग सध्या मसला राहिलाय ससूनगर टीम करता. हा दुसरा ओव्हर स्टेपिंग आहे या मॅच मध्ये. येणारा बॉल फ्री हिट असेल. बॉल फेकून झाले 3 आणि टीमची धावसंख्या आहे 30. आल्या आल्या फ्रीटचा बॉल. फ्रीटच्या बॉल वरती चेंडूला अडवलंय. फ्रीटचा बॉल आहे आणि बॅटरला नक्कीच हे ठाऊक असायला हवं की फ्रीट वरती आपण आउट होणार नाहीये, तर तिथे धावा पळून पूर्ण करायच्या आहेत. या 2 धावा करण पाटील ओके आहेत ना. 4 बॉल 32. 4 चेंडू 32 धावा या फलकावरती. षटकारा करता रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने की बॉल बाउंड्री लाईनला पाय टच झालाय की नाही हे पाहण्याकरता. विशाल नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. दिवाळी नसताना बोनस मिळतोय. टीमची धावसंख्या आहे 33 धावा. 4 बॉल. हे 2 बॉल अप्रतिम टाकायचे आहेत करणला. फ्रीटचा बॉल. मगाशी सुद्धा फ्रीट वरती असाच बॉल गेला. त्याच फिल्डरकडे धावण्याचा इरादा केला नव्हता. आता रनआउटची संधी आहे. यस, डेफिनेटली रनआउट. फ्रीट वरती रनआउट. बॉल झालेत 5, रन आहेत 34. विकेट डाऊन. आणि आणखी एक सूचना आले. चॅम्पियन क्रिकेटचे जे सभासद आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार
यांच्याकडून की उद्या वाघरालपाडा वर्सेस चिंचोटी जो लॉट आहे त्या लॉट नुसारच मॅच असतील आणि चिंचोटी संघ खास तुम्हाला कंपल्सरी उद्या खेळावंच लागेल ही अधिकृत माहिती आली आहे. जे सभासद आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव यांच्याकडून ती माहिती आली आहे. यावेळी फटका पाहिला तर स्ट्रेट खेळलाय हर्षद येतोय बॉलला अडवलंय रनआउटची संधी आहे आणि रनआउट रनआउट व रनआउट या ओव्हरमध्ये पाहिले 1 रन आणि विकेट जाईल. टोटल टीमची धावसंख्या आहे 35 आणि 36चा आकडा आलाय दोन्ही टीमच्या मध्ये. म्हणून या 4 ओव्हरमध्ये 36 धावा चेस करायच्या आहेत टीम ससूनगर क्रिकेट क्लबला. चांगला बॉलिंग अटॅक राहिलाय. मागील मॅच मध्ये 64 धावा चेस केल्यात आता त्याहून अर्ध्या 36 धावा चेस करायच्या आहेत या 24 बॉल मध्ये. लगेच फील्ड सेट करायचा आहे ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी आणि त्वरित बॅटर पाठवून द्यायचे आहेत टीम ससूनगर. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू. कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण स्टेजवरती कॅमेरा फिरवायचा आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तर 2 दिवस सांगितले होते परंतु मीरा भाईंदर बिग बॅश लीग मध्ये आपण ज्यांची निवड पाहणार आहोत उद्या फायनल मध्ये फायनलचा दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत MBPL ला मीरा भाईंदर बिग बॅश लीग मध्ये ते संदीपजी गावंड सर प्रत्येकाच्या हृदयावरती ताईत करणारा व्यक्तित्व समालोचक बाफाणे पालघरचा गोड आवाज महाराष्ट्राचा गोड समालोचक आणि खूप काही नेहमी त्यांच्याकडून शिकायला मिळते. त्यांच्याकरता त्यांचा विशेष सन्मान प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला मान त्यांना नेहमीच असतो आणि त्यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू संदीप सर खूप खूप आभारी आहोत. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. भावेश चेंडूला गॅदर करतोय आणि तिथपर्यंत 1 धाव 36चं टार्गेट आहे आणि 36 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. पहिले 12 बॉल फार महत्वाचे आहेत. तिथे जर ससूनगर संघ 20+ गेला तर त्यांच्या बाजूने मॅच जिंकू शकतो आणि तिथे जर 20च्या आत रोखला गेला ना तर खार्डी संघाकडे मॅच जाऊ शकतो. म्हणून विनय पाटील मागील मॅच मध्ये चाललाय हर्षद पाटील चाललाय आणि या दोघांची या मॅच मध्ये बॅटिंग लागणं फार महत्वाचं आहे. एका साइडला ज्यांनी जास्त विकेट घेतले अमित डाबसे
मागील मॅच मध्ये पांडूचा अगेन्स्ट सुद्धा सचिन भोईरचा एसटी रक्षकाने असाच कॅच सोडला आणि तिथे सचिन भोईरची बॅटिंग पाहिली होती. म्हणून संधी येत राहतील. सोनं जर तुम्ही केलं नाही ना तर मग तिथे कठीण होईल मॅच जिंकणं. हर्षद पाटील सारख्या बॅटरचे कॅच सोडू शकत नाहीये. येणारे बॉल हर्षद दर्शविल या कॅचचं महत्व काय आहे. इनसाइड आउट अप्रतिम कव्हरच्या वरून ऑन द अप चेंडू आणि फिल्डरची लागले शर्यत. चेंडू मात्र निघून जात इन टू द गॅप. कव्हरच्या वरून ऑन द अप चौकार. त्याला बोलतात प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. किती टाइम आहे या खेळाडूकडे. टायमिंग नुसार गॅप शोधला. कव्हरच्या वरून इन टू द गॅप ऑन द अप फटका खेळला होता. चौकार येतोय. 4 धावेने धावपळक 6. 3 बॉल 6 धावा. पुढचा बॉल सुद्धा बॅट चेंज घेऊन जातोय. पाठीमागच्या दिशेने वेट करत राहाल तर बॉल तुमची वाट लावेल. पाहिला गेला हा बॉल तर थर्डमॅनला डीप मध्ये. ऍक्शन रिप्ले. आज विनय पाटीलने एक झोन फिक्स केलाय. थर्डमॅन त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट. या जास्तीत जास्त रिझन मध्ये कट शॉट लेट कट. जबरदस्त बॅटिंग आहे आणि ग्राउंडच्या सिच्युएशन नुसार तुम्ही बॅटिंग करू शकता. तुमच्याकडे टाइम आहे. टायमिंग नुसार जर लेट फटके खेळाल तर या प्रकारे धावा येतील. धावा कशा येऊ द्या, धावा इम्पॉर्टंट आहे. 8 रन 4 बॉल. पुढचा बॉल लॉफ केलाय. ऑन साइडला मिड विकेटचा फिल्डर आलाय. पॉवर कमी पडली या फटक्या मागे. विकेट डाऊन. थँक्यू. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सचिव हितेंद्र भोईर. आणि नेहमीच बघा स्पर्धा कोणाची असू दे, जर एखाद 2 मॅचला पंच नसतील तर स्वतःहून नेहमीच सहकार्य करणारा व्यक्तिमत्व आहे हितेंद्र भोईर आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. खरोखर पुष्कर भगत यांना विनंती करेन की आपण पुष्कर भगत आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. हितेंद्र भोईर टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू तर आहेत, तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये सपोर्ट करत असतायत. जर एखादं पंच नसले तर त्यावेळी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना नेहमी पाहतोय. म्हणून असंच चांगलं काम तुम्ही करत राहा आणि खूप खूप धन्यवाद. हितेंद्र भोईर करता जोरदार टाळ्या. थँक्यू हितेंद्र, आपला आभारी आहोत. 8 रन 5 बॉल. ओ यावेळी ग्लान्स करायचं होतं. काही पे काय काही पे निशाणा. 4 फिल्डरच्या मध्ये बॉल. कारण आज रन बनवायचे आहेत तर इथे जीवनदान मिळते. 1 ओव्हर आणि टीमची धावसंख्या आहे 9 धावा. लगेच फील्ड सेट करा. घेवे एक ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. येणारे 18 बॉल 27 ची गरज. जबरदस्त मॅच. 9 त्रिक 27 हे गणित आहे आणि 9चा सध्या रन रेट मेंटेन केलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो 9चाच आहे. अतुल आलाय बॉलिंग मार्क वरती, परंतु संध्याकाळचं सत्र आहे आणि क्लायमेटचा विचार केला तर थोडा क्लायमेटचा अभाव प्रभाव पडेल का. हे ग्राउंड असं आहे की संध्याकाळी वाहता वारा असतो आणि संध्याकाळी
किती अंधार पडू द्या, षटकार लागत असतात त्या ग्राउंड वरती. बॉलिंग अटॅक चांगला असला तर तुमच्याकडे तो ऍडव्हान्टेज राहील. फिल्डिंग अप्रतिम केली तर गोलंदाजाला एक एक धाव वाचवू शकता आणि टीमच्या हिताकरता ते बेनिफिट राहील. स्ट्राईकला करण ज्याचा कॅच सोडलाय. दोन्ही बॅटरला एक एक जीवनदान आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पाहिलं तर बॅटचा फेस जे आहे ते शेवटला ओपन केलं. पॉइंटला बॉल गेलाय. कव्हरचा फिल्डर तिथे कोणीही नव्हता आणि डीप मधून फिल्डर पुढे येईल. डीप कव्हरचा फिल्डर तिथपर्यंत या 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते. 11 धावा. ससू नवघर संघ संघर्ष करतोय या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि आज तो दिवस आहे. या चांगल्या फॉर्म मध्ये संघ दिसतोय. धावा चेस करायच्या 36 आणि आतापर्यंत चांगला बॅटिंग लाईनअप पाहायला मिळतोय. शांत डोक्याने बॅटिंग करावी लागेल आणि गोलंदाजाला विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. हा बॉल एक वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची. आता मात्र पुन्हा एकदा फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 रन आरामात बरोबर फिल्डिंग सेटअप केलंय. कॅप्टनचं आणि गोलंदाजाचं कौतुक करेन की जो पॉइंटचा फिल्डर आहे त्याला जास्तीत जास्त कव्हर पॉइंट मध्ये डीपला ठेवलंय. सर्कलच्या आतमध्ये कव्हरला एक फिल्डर आहे. लॉंग ऑफ जो आहे जास्त वाईड आहे. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, अशा प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू बराच काळ हवेत. भावेश असला तर असा कॅच सुटत नाही असं नेहमी म्हणतो. चुका होत आहेत आणि चुका होतच राहत आहेत. भावेश कडून आज करणला दुसरं जीवनदान आणि त्यानंतर हर्षदला सुद्धा जबरदस्त आज मॅच राहिला. जीवनदान वर जीवनदान. एका धावेने धावपळक 13. ओ यावेळी लेट कट खेळायचं होतं. अपील केली होती आणि इथे वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. वाईट गेला तर पंच तुम्हाला वाईट देतीलच. आता मात्र आतमध्ये आहे. वाईड लाईनीच्या आतमधला बॉल पाहिला गेला तर इथे डॉट बॉल. कमबॅक केलाय गोलंदाजाने. 14 धावा या फलकावरती लगावल्यात. 22 पाहिजेत. 14 बॉल 22 ची गरज. पुन्हा एकदा फुटवर्क पाहिला तर ऑफ स्टंप वरती बाहेर बॉल निघून जातोय. बॅटरचं का इथे नक्कीच ज्या पद्धतीने बॅटिंग लागायला पाहिजे ते बॅटिंग लागत नाहीये, परंतु बॉल त्याच्या आवाक्यापासून बाहेर निघून जातोय सरळ वाईड लाईनीच्या बाहेर. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पुन्हा एकदा पहा फुटवर्क आहे ना ऑफ स्टंप वरती तो व्यवस्थित नाहीये. कधी अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा, कधी डॉट बॉल येतोय. म्हणजे वाईड लाईनीच्या जवळच रणनीती आखले. जरूर वाईड केला सुद्धा गोलंदाजाचं कौतुक, कारण की यॉर्कर लेनचा वापर केलाय. 15 धावा 5 बॉल. 7 बॉल 21 ची गरज. 13-21 ची मॅच. आता पाहिले हा बॉल निघून जाईल की नाही. यस डेफिनेटली. दिल मांगे मोर. वेलकम 4 वाईट +4 टोटल. दुष्काळात 13वा महिना हेच म्हणावं लागेल. खराब गोलंदाजी. आता हा वाईड जो आहे ना तो मॅचचा टर्निंग पॉइंट वाईड आहे. या धावा डोकेडुकी धरतील म्हणून 20 धावा झाल्यात. 13-16 ची गरज. म्हणून अगोदर उल्लेख केला की 12 बॉल मध्ये किती धावा येतील. पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेत आहे. फिल्डर डीप मधून पुढे येईल. आता मात्र चेस्ट वरती बॉल येतोय आणि पाहता पाहता 2 धावा. म्हणजेच आता पहिल्या 2 ओव्हर मध्ये पुढाकार घेतलाय तो म्हणजेच टीम ओमसाई ससूनवगर क्रिकेट क्लब संघाने. या 12 बॉल मध्ये रन झाल्यात 22. येणारे 12 बॉल 14 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 12-14 चा मॅच. घेऊ एक डीजे ब्रेक. मायक्रोफोन वर संदीप गावंड सर जॉईंट असतील. थँक्यू. थँक्यू सो मच अक्षय जसाटम.
कारण आजच्या दिवसात हे दोन संघ आमने सामने आलेत. या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो थेट पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताळी जुचंद्र संघाविरुद्ध लढेल. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 36 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्याची मजबूत स्थिती ससूनवगर क्रिकेट क्लबची. त्यांची धावसंख्या झाली आहे ती 22. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 14 धाबा. अमोल तांगडी मोठी जबाबदारीने नेहमीच त्यांनी स्वीकार करत असतो प्रत्येक जबाबदारीचा. अनेक मॅचेस मागच्या वर्षी बघितल्या, मागच्या सीझन मध्ये बघितल्या. 2025च्या त्या सीझन मध्ये त्याची आक्रमकता गोलंदाजीमध्ये पाहिली. प्रारंभिक गोलंदाज म्हणून, स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्यांनी यश संपादन करून दिलंय. आता अमोल तांगडीच्या विरुद्ध फटकेबाजी करेल काय करण. मोठा फटका खेळायचा होता, ताकदवर फटका, फोर्स केला चेंडूला. विकेट घेण्याकरता गोलंदाज करतोय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धाबा, सिक्सर. 6 धाबांच्या मदतीनं धावसंख्या आता वाढत चालली. अचानकपणे आलेली ऊर्जा या ठिकाणी विजयाच्या दिशेने पाठवून देत चालली आहे. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहेत, त्यामुळेच वाईड लाईनच्या बाहेर असल्यानं वाईड घोषित केले या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 29 वर. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये फक्त 7 धाबांची गरज आहे. फुलपिच बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅटिंग क्रीज मधूनच खेळायचं होतं या चेंडूला. फ्रंटफूट आणि बॅकफूट ओळखला नव्हता या चेंडूवर बॅटरने. कडे शॉर्ट सिलेक्शन त्याला करायचं होतं. दरम्यान आपल्या युक्तीचा वापर करताना गोलंदाज अमोल तांगडी. डॉट बॉल. पुन्हा युक्तीचा वापर केलाय. मी म्हटलं होतं की हा असा एक स्ट्राईक गोलंदाज आहे, कधीही वापसी करून देऊ शकतो आपल्या टीमला. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर त्याने ती वापसी करून दिलंय. आव्हान अजूनही सोपं नाही. धावसंख्या 29. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये पाहिजेत 7. ओहो, कारण बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून जातो हा. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय करणने. एक धाव मिळाली. मिड ऑन मध्ये भावेश होता आणि इथे धोका निर्माण झालाय. हर्षद याला परत यावं लागेल. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 3रा धक्का. 2रा धक्का. अजूनही मॅच बनू शकतोय. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धाबांची गरज आहे. भावेश आणि त्यांचे सहकारी आता चर्चा करतायत. अमोलने नंतरचे चेंडू प्रभावी टाकलेत. पहिल्या चेंडूवर जो मोठा फटका फोर्स केल्यानंतर मिळाला करणला, कारण एक स्कूटी, एक बाईक त्याच्या नावावर आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून मालजीपाडा प्रीमियर लीग मध्ये सीझन 1 मध्ये कारनामा करणारा हा खेळाडू आहे करण. आणि तेथून मात्र त्याने मागे वळून बघितलं नाही. आता हाच खेळाडू पुढे आपल्या संघाला तारेल काय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अमोल तांगडी. इनसाइड आउट. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. खेळायचं होतं इनसाइड आउट करून. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत ससूनवगर क्रिकेट क्लबच्या. 32. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज. 6 मध्ये पाहिजे 4.
आज एक्सपिरियन्स कॅम्पेनियर या ठिकाणी प्रवीण तांगडी याच्या हातामध्ये आता चेंडू दिला जातोय. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने काया फलटवार हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं. एक वेळ ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमने पांजू संघाला पराभूत केलं. त्याच्यानंतर मागचा मॅच मालजीपाडा संघाला पराभवाचं पाणी पाजलं ससूनगर टीमने. असे काही बदल आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच चॅम्पियन होण्याची इच्छाशक्ती जास्त वाढली आहे. ओहो, पुन्हा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता अमयचा. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. दबाव टाकला गेला या चेंडूद्वारे बॅटर अमयवर. आज युट्यूब वाहिनीद्वारे ससूनगर मधून अनेक त्यांचे चाहते या मॅचला बघत असतील. कारण ससूनगर टीम करता नेहमीच शुभेच्छा देणारे सुशांत दादा पाटील, प्रशांतजी पाटील हे सुद्धा कदाचित या मॅचला बघत असतील. देवेंद्र म्हात्रे हे सुद्धा वेळात वेळ काढून या मॅचला बघत असतील. गॅप मध्ये चेंडूला टाकलंय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय? करणने थांबवलंय. एकच धाव. एका धावेची धावसंख्या पोहोचली 33 वर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 3. आत्मविश्वास वाढलाय ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमचा. या उलट थोडेसे खुंटी घालण्याचं काम केलंय मागच्या काही चेंडूंमध्ये. मागचे जर आपण 7 चेंडू बघितले तर 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आलेत. ऑफ स्टंपर शपवून खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. फक्त या चेंडूला धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आहे. धावा आहेत त्या 33 धावा. 3 बॉल आणि 3 बॉल धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. थोडस प्रेशर टाकलंय. या प्रेशर मध्ये नेमकं काय होईल या खेळाडूचं? व्हॉट बॉल. एक चांगला बॉल कदाचित वाईट साठी रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. सो पाहूया आपण योग्य ते निरीक्षण करून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक DR ची मागणी होती. सो दॅट्स फेअर डिलिव्हरी. हा चांगला चेंडू टाकला गेला. या वेळेला मोक्याच्या क्षणाला प्रवीण तांगडीने मागच्या मॅच मध्ये प्रवीण तांगडी याला चोप बसला होता. परंतु त्या आठवणी त्याच्या डोक्यामध्ये होत्या की आता मला माझा परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता. संकट आलेत. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काय बुद्धिमत्तेचा वापर यावेळेला बॅटर करेल काय? गोलंदाजाने पकड मजबूत केली आहे या मॅच वर. पाहूया आता भाग्य नेमकं कोणाचा साथ देत आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात भावेश पाटील. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असंच म्हणेन मी प्रवीण तांगडी बद्दल. कर्णधार आहेत प्रवीण तांगडी. दोन बॉल मध्ये 3 ची आवश्यकता होती. 1 धाव तर पळून पूर्ण केली. ओहो, ओ नो, व्हॉट परफॉर्मन्स. भाग्य सुद्धा त्यांचं साथ देत असतं. ज्यांच्यामध्ये हिम्मत आहे, ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. आणि हिम्मत दाखवत या मॅचला जिंकलंय ससूनगर स्पोर्ट्स क्लबने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. हँडशेक करा आणि टॉस साठी कॅप्टनला पाठवून द्या. बैसली बैसली काढले डोंगरान बैसली काढले
आपल्याकडे कमी आहे. मॅन ऑफ द मॅच आहे करण पाटील, परंतु टॉस सुद्धा आपण करतोय. चंद्रकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. विवेक मडवी यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा टॉस पक्षच्या दिशेने चला. दोन कॅप्टन तिथे सज्ज आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहेत, फक्त सीझन आम्ही जाणून घेणार आहोत. टॉस करून घेतोय. तीन षटकांचा मॅच होतोय. करण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता सुद्धा आपण स्टेज पर्यंत पोहोचा. 17 धावा बनवल्या, गोलंदाजी चांगली केली. येस, विवेकजी आणि चंद्रकांतजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा. कॉलिंग कोण करतोय? ससूनवकर आज भाग्य घेऊन आलेत. पाटील आता मात्र सोनिका माता. निर्णय आमच्यापर्यंत या. निर्णय बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाने टॉस जिंकलाय. त्याने घेतले बॅटिंग. फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. सध्या ससूनगर स्पोर्ट्स क्लबला 3 षटकांचा मॅच. मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करण्याकरता उज्ज्वल पाटील साहेबांना विनंती करतोय. करण संघाकरता बनवले रन. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर करण. कॉंग्रॅच्युलेशन करण, बेस्ट ऑफ लक. प्लीज क्विक घ्या, झटपट हा सामना सुरू करा. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांचा मॅच. नो पॉवर प्ले. टॉस जिंकलाय दत्ताई संघाने आणि बॅटिंग घेतली. फिल्डिंग असेल ससूनगर स्पोर्ट्स क्लबची. लगेचच आपलं बॅटर पाठवून द्या. फिल्डिंग सुद्धा लावून घ्या. जास्तीत जास्त वेळ टीम मीटिंग करता घेऊ नका. थोडासा वेळ आहे. तत्पूर्वी आपण उद्याच्या दिवसामध्ये काय घडामोडी घडतील, मॅचेस कोणत्या असतील याची माहिती तुमच्यापर्यंत होतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री सोनिका माता मालोडी आयोजित श्री सोनिका माता चषक 2025 चा रणसंग्राम उद्या खेळणारे संघ आहेत. पहिला मॅच सोनिका माता मालोडी विरुद्ध सनम कुमार पायगाव. बरोबर 9:30 वेळ आहे आणि 9:15 ला रिपोर्टिंग त्यांची असेल. 9 वाजता होईल. दुसरा मॅच असेल अनिल अंकलेश खार्डी वर्सेस दत्ताई समित दत्ताई स्पोर्ट जुचंद्र असा दुसरा मॅच असेल. तिसरा मॅच असेल वाघराळपाडा वर्सेस गावदेवी चिंचोटी. आणि उद्याच्या दिवसात चौथा मॅच असेल कानाई स्पोर्ट्स पाये वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं. आणि विशेष म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील सनम कुमार पायगाव टीमचे काही खेळाडू व सोनिका माता मालोडी टीमचे तर इथेच आहेत. तर त्यांना माझी नम्र विनंती की उद्याचा आपला फायनल डे आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेळेवर 9:15 वाजता दोन्ही संघाने आपला संघ घेऊन इथे पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त षटकांचे सामने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. श्री कान्हाई माता क्रीडांगण पाये येथे हा क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे आणि अर्थातच श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये टीमचा सुद्धा आम्ही आभार मानतोय.